महाराष्ट्राचे लोकनेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्यावेळेस झाली 10 जून 1999ला, तेव्हापासून आदरणीय पवार साहेबांचा परिचय त्या ठिकाणी झाला आणि अजितदादांच्या माध्यमातून पक्ष वाढवण्यासाठी, संघटना वाढवण्यासाठी सातत्याने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केले. नवीनच पक्ष असताना एक 3-4 महिन्यामध्ये निवडणुका लागल्या, त्यावेळेस सुद्धा निवडणूक लढवली आणि थोड्या मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला. पण 2004च्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्यांनी जवळ 47,000 मतांनी निफाड तालुक्यातील जनतेने त्या ठिकाणी निवडून दिलं आणि एक विकासाचा महामेरू म्हणून अजितदादांकडे त्या ठिकाणी बघितलं जातं. आणि दादांनी जे शब्द दिले होते, निफाड तालुक्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला एक सर्वात महत्त्वाचा नांदूर मधमेश्वर धरणाचा प्रश्न होता. तर त्या ठिकाणी गेट बंद होते. ब्रिटिशकालीन धरण त्या ठिकाणी होते, 1907 साली बांधलेलं होतं. परंतु ते गेट बंद झाल्यामुळं 20-25 गावं आमच्या पाण्याखाली त्या ठिकाणी जायचे आणि तो प्रश्न सुटत नव्हता. पण दादा त्या ठिकाणी असल्यामुळं जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी त्यांच्याकडं अर्थ खातं होतं आणि दादांकडे जलसंपदा खातं होतं. त्यावेळेस 8 गेटचं काम त्या ठिकाणी झालं आणि निफाड तालुक्यातील जनतेचा जो खऱ्या अर्थाने प्रश्न होता तो दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्गी लागला. त्यानंतर सातत्याने गेल्या 25 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा आणि मी असे आमचे कौटुंबिक संबंध या बनकर परिवाराचे त्या ठिकाणी झाले आणि विकासाच्या दृष्टिकोनातून जे निफाड तालुक्याचे प्रश्न असतील, मग रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, जे प्रश्न पुढच्या 25 वर्षासाठी जे काही महत्त्वाचे होते, मग त्या टायमाला दादांकडे परत ऊर्जा खातं त्या ठिकाणी आल्यानंतर 132 केवीचं सबस्टेशन त्या ठिकाणी असेल, पिंपळस रामाचं त्याचं काम त्या ठिकाणी झालं. 220 केवीचं सबस्टेशन पिंपळगाव बसवंतला त्या ठिकाणी वावीला आम्ही त्या ठिकाणी तयार केलं. त्याच पद्धतीने 33 केवीचे सबस्टेशन सुद्धा 7 सबस्टेशन त्या ठिकाणी मंजूर करून पुढचे 25-50 वर्ष या तालुक्याला, या जिल्ह्याला लाईटचा प्रश्न त्रास होणार नाही त्या दृष्टिकोनातून काम केलं. त्यानंतरच्या काळामध्ये आता सातत्याने 2019 मध्ये महाविकास आघाडी असेल, त्यानंतर महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करत असताना निफाड तालुक्याचा विकास हाच माझा ध्यास या उक्तीप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी करत राहिलो आणि दादांच्या माध्यमातून जे कामं कधीच न होणारे कामं होते ते कामं सुद्धा निश्चित पूर्ण करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. परत एकदा नांदूरमध्ये धरणाच्या 8 गेटचं काम त्यावेळेस झाल्यानंतर आता 10 गेटचं काम त्या ठिकाणी युद्ध पातळीवर चालू आहे. त्या धरणामध्ये गाळ साठलेलं आहे, गाळ काढण्याचं सुद्धा प्रक्रिया त्या ठिकाणी आपण शासनाच्या विचाराधीन त्या ठिकाणी आहेत. आणि मग जो गोदावरी नदीला सातत्याने त्या ठिकाणी पूर येत होता, त्या गोदावरी नदीवर सुद्धा सायखेडा चांदुरीजवळ एक मोठ्या पुलाचं बांधकाम त्या ठिकाणी सुरू आहे. जी 50-75 वर्षामध्ये जे कधी कामं तालुक्यामध्ये झाली नसतील ते कामं, मग आमचा कादवा नदीवरचा पूल त्या ठिकाणी असेल, साकुरा उंबरखेडच्या तिथला पूल, त्याचप्रमाणे एक पूल आमचा वडाळी आणि वडाळी आणि कारसोजवळचे पूल सुरू काम चालू झालेले, किंवा रवळस पिंपरीचा पूल चालू झालेले, 10 मीटरचे आमचे रस्ते त्या ठिकाणी चालू झालेले आहेत. ठक्कर वापाच्या माध्यमातून रस्ते असतील, आदिवासी बांधवांची जे कामं असतील किंवा समाज विकासच्या माध्यमातून कामं असतील ते कामं त्या ठिकाणी केले. मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याच्यामध्ये सुद्धा निफाड तालुक्याने खूप मोठा पुढाकार घेतला आणि चांगल्या पद्धतीने जवळ 1 लाख महिलांचे फॉर्म त्या ठिकाणी आम्ही भरून घेतले. अशी जे कामं असतील, जे कधीच न होणारे कामं आम्ही दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले. पण एक विकास विमुख चेहरा आज या ठिकाणी तुम्हाला मला सोडून गेल्यामुळं निश्चित या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र पोरका झाला. त्यामुळे दादांना कोणी विसरेल का नाही विसरेल, आम्हाला आमचं बनकर परिवार दादांना कधी त्या ठिकाणी विसरू शकणार नाही, हेच या निमित्ताने आपल्याला सांगू शकतो.